वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजचा आपला टॉपिक आहे सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आणि हा टॉपिक आज आपण घेऊन आलेलो आहे। ग्रामसेवक भरतीमधील अत्यंत महत्त्वाचा हा एक टॉपिक आहे। तर या टॉपिकशी संबंधित जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण इथे सर्व कव्हर करणार आहोत। कदाचित याचे दोन भाग बनतील। एक पहिल्या भागामध्ये आपण सांडपाणी घेऊ आणि दुसऱ्या भागामध्ये घनकचरा व्यवस्थापन घेऊ। म्हणजे सांडपाणी व्यवस्थापनाशी संबंधित महत्त्वाचे जे काही टर्म्स आहेत त्याच्याशी संबंधित सगळ्या गोष्टी आपण इथे कव्हर करण्याचा प्रयत्न करू आणि दुसऱ्या भागामध्ये घनकचरा व्यवस्थापन कव्हर करू। तर मित्रांनो, ग्रामसेवक भरतीशी संबंधित बरेचसे व्हिडिओ आपण अपलोडेड केले आहेत आणि जे उरले सुरले व्हिडिओ असतील ते सुद्धा लवकर अपलोड करून टाकू। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण प्लेलिस्टच तयार केली आहे। तुम्हाला प्लेलिस्ट शोधता येत नसेल किंवा लेक्चर शोधता येत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये मी एक लिंक टाकेल, त्या लिंकवर टच करायचं आणि त्या लिंकवर टच केल्यानंतर तुम्हाला सगळे लेक्चर ओपन होतील। तेथून तुम्ही सगळे लेक्चर पाहू शकता। म्हणजे तिथे पूर्ण प्लेलिस्टच तुम्हाला टाकल्या जाईल, त्याची लिंक टाकल्या जाईल। आणि मित्रांनो, 3-4 दिवसामध्ये आपण ग्रामसेवक भरतीशी संबंधित पूर्ण लेक्चर अपलोड करून टाकू आणि त्याच्यानंतर कंबाईन एक्झाम आहे आणि MPSC एक्झामशी रिलेटेड आपण बघतो करंट अफेअर आहे, तसंच सायन्सचे काही लेक्चर आहेत त्यासुद्धा समोर अपलोड करू। तसंच मित्रांनो, पंचायत राज ही सुद्धा सिरीज आपण कव्हर केली आहे आणि ग्रामसेवक भरतीसाठी अतिशय महत्त्वाची ती सिरीज आहे। तो व्हिडिओ त्यातला प्रत्येक पॉईंट महत्त्वाचा आहे, ते सगळं कव्हर केलेलं आहे। सोबत आपण प्रश्नसुद्धा घेतलेले आहेत, म्हणून महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी कव्हर झालेल्या आहेत। ते सुद्धा लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकून देईल। आणि अशाच नवनवीन अपडेटेड माहितीसाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्या सबस्क्रिप्शनमुळे मला सुद्धा प्रोत्साहन मिळेल आणि मी सुद्धा तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते पोहोचत ठेवेल किंवा राहील। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चॅनलच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे सबस्क्राईब करा प्लस बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मित्रांनो, मग आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन। हा आपण टॉपिक कव्हर करू। तर मित्रांनो, इथे त्या टॉपिकमध्ये त्यांनी फक्त सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन असा भाग दिलेला आहे। म्हणजे सांडपाण्याशी संबंधित सगळ्या गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या। सांडपाणी आपण जर बघितलं तर जलप्रदूषणाचा एक भाग आहे। म्हणजे आपल्याला जलप्रदूषणापासून सुरुवात करावी लागेल, कारण सांडपाणी म्हटल्यावर त्याचा आवाका नेमका केवढा हे आपण निश्चित सांगू शकत नाही। कारण IBPSC परीक्षा घेणार आहे आणि सांगता येत नाही ते कशा प्रकारे प्रश्न विचारेल किंवा कशा प्रकारे आवाका तिचा वाढेल, कोणत्याही गोष्टी आपण प्रेडिक्ट करू शकत नाही। म्हणून आपण सर्व सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो, सुरुवातीला सांडपाणी म्हणजे काय हे समजून घेऊ। सांडपाणी म्हणजे काय असते? अशुद्ध पाणी, घरातून उद्योगातून बाहेर जे पडते ते पाणी, तसंच घराभोवती गटारावर जे काही तुंबलेलं पाणी असते आणि ज्याचा प्रामुख्याने घाण वास येतो, असं म्हणजे कोण? तर सांडपाणी होय। तसंच घनकचरा आहे। घनकचऱ्याबद्दल सुद्धा आपल्याला डेफिनेशनमध्ये जाणून घ्यायचं आहे की काय सांगते घनकचऱ्यामध्ये कोणत्या गोष्टी मोडतात। तर मित्रांनो, आपण बघतो घनकचरा आहे। घनकचऱ्यामध्ये कोणत्याही प्रकारे द्रव किंवा वायू पदार्थ रूपातील कचरा त्यामध्ये मोडत नाही। मग मोडतं काय? तर स्थायू पदार्थातील आपल्याला माहिती आहे पदार्थाच्या प्रामुख्याने 3 अवस्था आहेत, बाकीच्या सुद्धा अवस्था आहेत, 4-5 अवस्था पडतात, परंतु प्रामुख्याने आपण 3च अवस्था म्हणतो, स्थायू, द्रव आणि वायू। यापैकी द्रव आणि वायू स्वरूपातलं काय करायचं? एलिमिनेट करायचं। आणि जे काही स्थायू स्वरूपातील वस्तू असतील तो सगळा जो कचरा असेल तो कशामध्ये मोडतो? घनकचरा या डेफिनेशनमध्ये मोडतो। म्हणजे आपल्याला बघायचं आहे की घरगुती कचरा आहे, शेतातील कामातून जे काही टाकाऊ सामग्री असते तो कचरा, कार्यालयीन कचरा, व्यावसायिक कचरा, घरे पाडतानाचा कचरा, स्वच्छता करतानाचा कचरा, कचरा, इलेक्ट्रॉनिक कचरा असं म्हणतो आपण त्याला। नंतर औद्योगिक कचरा आहे। अशा प्रकारचे काही कचऱ्याचे प्रकार आहेत, ते प्रामुख्याने कशामध्ये मोडतात? घनकचऱ्यामध्ये मोडतात। तर मित्रांनो, हा जो आपण घनकचरा हा जो प्रकार आहे तो जो पूर्ण त्याच्याबद्दल माहिती आहे तो सेकंड पार्टमध्ये घेऊ। आजचा आपला महत्त्वाचा पार्ट आहे सांडपाणी आणि त्याबद्दल आपल्याला डिटेल माहिती घ्यायचं आहे। सांडपाणी मी तुम्हाला सांगितलं की जलप्रदूषणाचा एक भाग आहे। प्रदूषणामध्ये भरपूर गोष्टी मोडतात, त्यापैकीच एक प्रकार म्हणजे सांडपाणी होय। तर आपल्याला स्टार्टिंग जलप्रदूषणापासून करावे लागेल। मित्रांनो, आपण बघतो प्रदूषणाच्या एकूण प्रकारापैकी 2 जे मुख्य प्रकार आहेत ते अतिशय घातक असतात। एक तर हवा प्रदूषण आणि दुसरं म्हणजे जलप्रदूषण। कारण हे ज्या गोष्टी आहेत त्या आपण दररोज इनटेक करत असतो। जलप्रदूषणामध्ये आपण बघतो पाणी दररोज घेतो, हवासुद्धा दररोज घेतो आणि ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत। तर आपण बघतो जलप्रदूषण आणि वायू प्रदूषण या दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या असतात, म्हणजे तेवढ्याच परिणाम करतात त्या मानवी रूपावर असू दे किंवा पर्यावरणावर असू दे, पर्यावरणातील प्रत्येक घटकावर असू दे। तर जलप्रदूषण जे आहे ते त्यावर परिणाम करत असते। सुरुवातीला आपण जलप्रदूषण कशापासून होते ते समजून घेऊ। तर बघा मित्रांनो, काय होते? सांडपाणी आहे, विषारी रसायने आहे, तसेच गाळ आहे, प्रदूषक आहेत। म्हणजे अशा प्रकारे काही जलप्रदूषण करणारे जलप्रदूषके असतात, त्यामुळे जलप्रदूषण घडून येते, म्हणून त्यालाच आपण काय म्हणतो? जलप्रदूषके असं म्हणतो। आणि अशा प्रकारे जे काही जलप्रदूषके आहेत ते जे आहेत ते स्वच्छ पाण्यामध्ये जेव्हा मिसळतात
त्यावेळेस पाणी प्रदूषित होते आणि ते सर्वांच्या आरोग्याला घातक असते, हे आपण बघितलंच. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. समजा गंगा नदी आहे, तर गंगा नदी आपण बघतो की हिमालयातून उगम पावते. हिमालयाच्या जे काही रांगा आहेत त्या पर्वतरांगामधून ती उगम पावते आणि नंतर मग ती भारतामध्ये प्रवास करत 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 जाते आणि सर्वात मोठी भारतातील नदी आहे. आपण बघतो कितीतरी लोकसंख्या जी आहे ते तिच्यावर आपला उदरनिर्वाह करत असते, कारण शेतकरी जे आहेत ते प्रामुख्याने त्या गंगा नदीच्या मैदानी जो प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये शेती करत असतात. भात वगैरे जो काही व्यवसाय भात शेती आहे, प्रामुख्याने गव्हाची शेती वगैरे. त्याच्यात आपण बघतो बरेचसे पिकं गंगा नदीच्या तीरावर घेतले जातात. त्याचप्रमाणे हे जर झालं शेतीशी संबंधित, तसंच आपण बघतो की बरेचसे उद्योगसुद्धा गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहेत. जे बरेचसे गावंसुद्धा वसलेले आहेत, त्यांचे भरपूर प्रकारचे उद्योग आहेत. आणि अशा प्रकारे आपण बघतो गंगा नदी जेव्हा हिमालयातून येते अतिशय शुद्ध असते. तिच्या पाण्यामध्ये एक बॅक्टेरियासुद्धा आढळतो. तो बॅक्टेरिया गंगा नदीच्या जे काही पाण्यातील जे काही प्रदूषके असते त्याला खाण्याचं काम करतो. तो बॅक्टेरिया कोणता हे कमेंटमध्ये सांगा, कारण अतिशय महत्त्वाचा बॅक्टेरिया. मागे खूप चर्चा झाली होती त्या मुद्द्यावर. तर तो बॅक्टेरिया म्हणजेच कोणता जीवाणू आहे जो गंगा नदीमध्ये जलप्रदूषकांना म्हणजे खातो आणि ते जलप्रदूषण होण्यापासून थांबवतो, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगत होते की गंगा नदी हिमालयातून उगम पावते आणि समोर जसा जसा प्रवास करते तिच्या काठावर तीरावर जे काही उद्योगधंदे असतील, जे काही व्यवसाय चालत असतील, त्या व्यवसायांमध्ये असलेलं अशुद्ध पाणी त्या गंगा नदीमध्ये मिसळलं जाते. तसंच बरेचसे टाकाऊ पदार्थ, कचरा वगैरे सगळ्या त्या गंगा नदीमध्ये टाकला जातो. यामुळे त्या गंगा नदीमधील जे काही महत्त्वाचे जलचर यांना तर धोका असतोच, परंतु तो बाकीच्या सगळ्या गोष्टींना त्यामधून नदी म्हटलं तर एक त्याचं पाणी जे आपण विचार केला तर ते कसं एकदा प्रदूषित झालं की ते समोर त्यामध्ये आणखी प्रदूषके वाढत जातात. अशा प्रकारे ती नदी जी आहे ते पूर्णपणे काय होते, प्रदूषित होते. आणि मग नंतर आपण बघतो की तिचा जो परिणाम आहे तो सगळ्यांवर उमटतो, पर्यावरणावर, निसर्गावर आपण बघतो. तर एक गांभीर्याची गोष्ट म्हणजे आपण जर विचार केला तर वर्ल्ड वाईड फंड आहे, त्या म्हणजे आपण बघतो वर्ल्ड वाईड फंड आहे फॉर नेचर असते, त्यांच्या म्हणण्यानुसार, म्हणजे एक संस्था आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार जगातील सर्वात 10 प्रदूषित ज्या काही नद्या आहेत, काय म्हणत आहे मी, जगातील सर्वात प्रदूषित 10 टॉप 10 नद्या आहेत, त्या टॉप 10 नद्यांमध्ये गंगा नदीचा क्रमांक लागतो. आणि ही जी बाब आहे ती अतिशय गांभीर्याची बाब आहे. तर मित्रांनो, इथे वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर हा संदर्भ आला आहे. याबद्दल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे काय आहे, कधीची संस्था आहे आणि काय कशासाठी काम करते हे सुद्धा सांगायचं आहे. तसंच आपण बघतो जगातील सर्वात प्रदूषित 10 नद्यांपैकी एक गंगा नदी आहे. तर जगातील सर्वात प्रदूषित नदीमध्ये पहिला क्रमांक कोणत्या नदीचा लागतो हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर मित्रांनो, आपण बघत होतो गंगा नदी प्रदूषित नद्यांपैकी एक आहे, मी तुम्हाला सांगितलं. तर अशाच प्रकारे गंगा नदीला प्रदूषित होण्यापासून रोखण्यासाठी बरेचसे अभियान जे आहेत ते भारत सरकार चालवत असते आणि त्यामध्ये कोणकोणते अभियान आहेत ते समोर आपण बघणारच आहोत. त्याआधी आपण जलप्रदूषण यांच्या बाबतीत काय काय परिणाम होतात ते आपण समजून घेऊ. तर आपण बघतो जलप्रदूषणाचे परिणाम मानवी आरोग्यालाच होत नाही तर सजीवांना हानिकारक असतात. सजीव आणि मानव यांच्यापेक्षाही पुढे जाऊन आपण जर एक मोठी कन्सेप्ट बघितली तर त्याला आपण म्हणतो पर्यावरण म्हटलं की यामध्ये सगळ्या समावेशक गोष्टी येतात. मग तो सजीव म्हणा, निर्जीव म्हणा, माणूस म्हणा किंवा प्राणी म्हणा, कोणत्याही गोष्टी आहे, पर्यावरण म्हटलं की त्याची व्याप्ती खूप मोठी वाढते. म्हणजे आपण बघतो जलप्रदूषणाचे जे काही परिणाम होतात ते संपूर्ण पर्यावरणावर होत असतात. तर मित्रांनो, आतापर्यंत जे काही PYQ पडले आहेत, म्हणजे मी तुम्हाला IBPS नाही सांगत आहे, MPSCला पडलेले आहे ते सांगत आहे की जे काही महत्त्वाचे PYQ आहेत त्या अभ्यासावर काही डेटा इथे आणलेला आहे. त्यामध्ये आपण बघतो मानवी आरोग्यावर काय काय परिणाम होतात आणि त्यावर प्रश्न पडलेले आहेत. तर असा डेटा मी तुम्हाला सांगत आहे. तर बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना एकदम क्लिअर कराव्या लागतात. मी IBPS का नाही असं म्हटलं, कारण त्याचा आवाका आणि त्याच्यामध्ये काय कंटेन येईल, काय विचारलं जाईल हे कोणीच सांगू शकत नाही, कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही, म्हणून मी IBPS नाही असं म्हटलं. तर मित्रांनो, मी तुम्हाला मानवी आरोग्यावरील परिणाम हा टॉपिक सांगत होती. यामध्ये वॉटर बोर्न डिसीज असतात. वॉटर बोर्न म्हणजे काय, तर पाण्यातून जन्म घेणारे जे काही रोग असतात ते, म्हणजे पाण्यातून जन्माला येतात आणि पाण्याद्वारे पसरतात. असे कोणते रोग आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने आपण बघतो कावीळ, हगवण, कॉलरा हे जे महत्त्वाचे रोग आहेत ते पाण्याद्वारे पसरतात. दूषित पाणी पिल्याने किंवा दूषित पाण्यामध्ये आपण संपर्क आल्याने ह्या रोगांचा प्रसार होत असतो. तर मित्रांनो, समोर आपण ब्ल्यू बेबी सिंड्रोम नावाचा डिसीज आहे त्याबद्दल बघणार आहोत. आता हा काय प्रकार आहे, नवीनच एखादं नाव ऐकलं असेल तर त्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे, म्हणजे आजूबाजूच्या गोष्टी आपण समजून घेऊ हा रोग नेमका कशामुळे होतो. तर आपल्याला माहिती आहे, मी तुम्हाला काय सांगत आहे, सांडपाणी सांगत आहे. सांडपाण्याशी संबंधितच नक्की हा रोग असणार आहे.
आता सांडपाण्यामध्ये काही प्रदूषके मिसळल्याने हा रोग होतो. सांडपाणीमध्ये पर्टिक्युलर पाण्यामध्ये जर काही प्रदूषके मिसळत असतील तर त्याने हा रोग होतो. मग आता काही गोष्टी असतात, समजा नायट्रेट्स आहे. आता नायट्रेट्स हे काय आहे, तर आपण बघतो नत्रयुक्त खते असतात. जसं त्यामध्ये अमोनिया आहे, पर्टिक्युलरली विचार केला. समजा आणखी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर ते युरिया आहे. तर ही जी खतं आहेत, ही खतं जर मातीमध्ये जास्त प्रमाणात वापरली, खूप जास्त प्रमाणात वापरली, म्हणजे अतिरिक्त, म्हणजे अति तिथे माती असा जर प्रकार केला तर त्याचं काय होते, ते मातीमध्ये दीर्घकाळ राहतात. त्याच्यानंतर ते माती काही लिचिंग होते, मग पाण्यामध्ये कधी मिसळतात आणि एक तर मग ते हवेमार्फत त्याचा व्होलाटाईल लॉसेस होतील किंवा पाण्यामध्ये मिसळतील. मग जेव्हा ते पाण्यामध्ये मिसळतात आणि असं मिसळलेलं जे पाणी असते, म्हणजे नत्रयुक्त खते मिसळलेलं पाणी जेव्हा पिण्यामध्ये येते, त्यावेळेस आपण बघतो पाणी जर एखाद्या गर्भवती स्त्रीनं पिलं असेल आणि वारंवार त्याचं सेवन झालं असेल तर तिच्याद्वारे जे जन्माला आलेलं मूल असतं त्याच्यावर प्रामुख्याने त्याचा परिणाम दिसून येतो आणि त्याचा रंग असतो, त्वचेचा रंग तो कसा होतो, निळा होतो. आणि आपल्याला माहिती आहे निळा रंग म्हणजे कुठेतरी एक विषारी पदार्थ त्याच्यामध्ये तो तयार होत असतो आणि याच प्रकाराला आपण बघतो ब्ल्यू बेबी सिंड्रोम असं म्हणतात. तर मित्रांनो, यामध्ये निळा रंग त्याला नेमकं कसं काय येतो आणि हा प्रकार कसं काय घडून येतो, तर काय होते, नायट्रेट्सची आपण बघतो रक्तातील हिमोग्लोबिनची अभिक्रिया होते आणि हिमोग्लोबिन आपल्याला माहीत असते रक्तामध्ये काय करत असतो, हिमोग्लोबिनमुळे काय होतं, ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो संपूर्ण शरीरावर आणि पेशींपर्यंत ऑक्सिजन नेला जातो. मग अशा वेळेस आपण बघतो नायट्रेट्सयुक्त पाणी जे पिलं तर त्याला काय होतं, अडथळा निर्माण होतो आणि हिमोग्लोबिनचं काय मेटा हिमोग्लोबिनमध्ये रूपांतर होते आणि रक्ताची ऑक्सिजन वहन क्षमता कमी होते. अशा वेळेस जे सिंड्रोम दिसून येतात, म्हणून निळ्या रंगाचे सिंड्रोम त्या बेबीमध्ये दिसून येतात, त्यालाच आपण ब्ल्यू बेबी सिंड्रोम असं म्हणतो. आता मित्रांनो, लॉजिक कसं लावायचं असते, एक साधी गोष्ट आहे. आता मी तुम्हाला सांगितलं नायट्रोजनयुक्त खतं जास्त ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रकार घडून येतात, म्हणजे ब्ल्यू बेबी सिंड्रोम दिसून येतो. मग आपल्याला माहिती पाहिजे की ॲग्रिकल्चर दृष्ट्या, म्हणजे आता कृषी शास्त्रीय दृष्ट्या आपण बघतो की सगळ्यात जास्त खते कुठे वापरले जातात हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त खते वापरले जात असतील त्या ठिकाणीच हे रोग काय असतील, जास्त प्रमाणात असतील. म्हणजे आपण बघतो, तर मी तुम्हाला सांगूनच देते की पंजाब आहे, हरियाणा आहे, या ठिकाणी आपण बघतो जास्त प्रमाणात खतांचा वापर केला जातो. कारण हरित क्रांतीचे मुहूर्तमेळ वगैरे सगळ्या गोष्टी आहेत तिथून सुरू झालेल्या आहेत आपल्याला दिसतात आणि तेथे जास्त खतांचा वापर करण्यात आला आहे. म्हणून अति तिथे माती असा हा प्रकार आहे की जास्त जरी वापर केलं तरीसुद्धा ते घातकच असते. आणि मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट की मातीमध्ये जेवढा जास्त खतांचा वापर तेवढं तिची उत्पादकता जरी जास्त असली तरी आपण बघतो त्याचा परिणाम मातीच्या आरोग्यावर तर होतोच, परंतु सर्वांवर त्याचा परिणाम होतो. म्हणून जेवढे जास्त खते कमी आणि त्यामध्ये प्रामुख्याने सेंद्रिय खतं, म्हणजे रासायनिक खतांबरोबर जर आपण सेंद्रिय खते वापरले तर कुठेतरी याला आपण म्हणजे याचं प्रमाण आपण नक्कीच कमी करू शकतो. आता समोर आपण महत्त्वाची जलप्रदूषके बघणार आहोत आणि त्यावर सुद्धा प्रश्न पडलेले आहेत. तर आणखी एक महत्त्वाची गोष्ट की जठराचा कर्करोगसुद्धा, त्याला आपण स्टमक कॅन्सर असं म्हणतो, त्याचासुद्धा प्रकार आपल्याला कुठे, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश या ठिकाणी जास्त प्रमाणात दिसून येतो. तर मित्रांनो, मी तुम्हाला समोर आता जलप्रदूषके आहेत आणि त्यांचे मुख्य स्रोत कोणते आहेत ते सांगणार आहे. आता पोषणद्रव्ये, जसं मी तुम्हाला सांगितलं नायट्रोजन आपण सोर्स पुरवतो कशासाठी, पिकांच्या वाढीसाठी पुरवत असतो, परंतु तो अतिरिक्त झाला, त्यापासून एक्सेस झाला तर काहीतरी प्रदूषण होते, जसं पाण्यामध्ये प्रदूषण होते. मग या गोष्टीमुळे नेमकं काय होते, युट्राफिकेशन नावाची एक प्रोसेस असते. समजा शेतामधून वाहून आलेले जे काही पर्जन्य जल असते त्यामध्ये नायट्रोजन जास्त असेल तर युट्राफिकेशन नावाची एक प्रोसेससुद्धा असते, समोर मी ते सांगणार आहे. त्यावर भरपूर वेळा प्रश्न पडलेले, MPSC प्रिलियम्सला पडला आहे, मेन्सला असतातच आणि UPSCला सुद्धा प्रश्न पडलेला आहे. तर मित्रांनो, समोर आपण बघतो रोगजंतू आहे. रोगजंतूमध्ये त्यामध्ये प्रामुख्याने कोणते, जीवाणू, प्रोटोझोआ, परजीवी, विषाणू हे जे महत्त्वाचे रोगजंतू आहेत. आणि हे कशामुळे पाण्यामध्ये मिसळतात, तर प्रक्रिया केलेले उद्योग आहेत. तसंच जनावरांचे काही प्राण्यांचे मलमूत्र वगैरे त्या सगळ्या गोष्टी पण त्याच्यामध्ये मिसळल्या. तर तसे इतर प्राणीजन्य पदार्थ आहेत, चामडी उद्योग आहे त्याच्यामधून प्रामुख्याने अँथ्रॅक्स. आणि याआधी मी कुठेतरी तुम्हाला सांगितलं सुद्धा आहे, ज्यावेळेस मी पशुसंवर्धन रिलेटेड लेक्चर घेतलं होतं त्यामध्ये मी अँथ्रॅक्स बॅसिली याबद्दल सांगितलं होतं. म्हणजे यामध्ये नेमकं आपण बघितलं मित्रांनो की समजा बरेच उद्योग असतात, बरेच उद्योगांपैकी पर्टिक्युलर कातडी उद्योग आहेत. आता कातडी उद्योग आहे म्हणजे जनावरांच्या चरबीपासून ते कातडीपासून ते तयार करतात ज्या काही गोष्टी करायच्या असतात. मग तसेच कत्तलखाने असतात, गुराढोरांना मारण्याचे, त्याच्यापासून मांस तयार करण्याचे कत्तलखानेसुद्धा असतात. मग अशा कत्तलखान्यामधलं पाणी समजा नदीमध्ये सोडलं, मग त्याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे गुराढोरांवर रोग असतात, त्यामध्ये अँथ्रॅक्स बॅसिली नावाचा एक रोग असतो
आणि हा जो अँथ्रॅक्स रोग असतो ना तो, आणि हे जे जीवाणू आहे, समजा हा जो रोग आहे आणि असं कत्तलखान्यातलं पाणी जर आपण याच्यामध्ये सोडत असू, नदीत सोडत असू, मग त्यामुळे काय होईल, त्याच्यामध्ये बॅसिली जीवाणू जे आहेत ते एंटर करतील, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचा समावेश होईल आणि काय होईल, पाणी प्रदूषित होईल. आणि आपल्याला बॅक्टेरियाचा म्हणजे जीवाणूचा गुणधर्म माहिती आहे मित्रांनो, ते किती लवकर आणि किती पटीने वाढतात. 1चे 2, 2चे 4, 4चे 8 अशा प्रकारे पटीने ते वाढत जातात आणि लवकर त्यांची एक पिढी लवकर कंप्लीट करतात. मग अशा वेळेस जर आपण बघतो पाण्यामध्ये असे बॅक्टेरिया एंटर केले, मग ते पाण्यामध्ये वाढत जातील आणि सर्व पाण्याला प्रदूषित करतील. अशा प्रकारे प्रदूषण होत राहते. अशाच प्रकारे बाकीचे सूक्ष्मजीवसुद्धा पाण्यामध्ये मिसळतात आणि त्यांची ते ग्रोथ होत जाते. आणि अशाच प्रकारे प्रक्रिया केलेले काही उद्योग असतील, त्यांचं पाणी, त्याच्यानंतर मूलभूत काही प्राण्यांचे मलमूत्र असेल, त्याच्यानंतर प्राणीजन्य पदार्थ असेल, यांच्या मिश्रणातून काय होते, पाणी प्रदूषित होत असते. समोर आपण बघतो सेंद्रिय पदार्थ सांगितलेले. आता सेंद्रिय पदार्थामध्ये प्रामुख्याने आपण बघतो कीटकनाशके आहेत. समजा DDT सारखे क्लोरिनेटेड हायड्रोकार्बन्स आहेत, फेनॉल्स आहे, बायफिनाइल्स आहेत. यामुळे काय होते, तर पाणी कुठेतरी प्रदूषित होत असते. कीटकनाशके पाण्यामध्ये मिसळल्यामुळे ते जलचर जीवांना तर घातक असतात, तसेच इतरांना सुद्धा भरपूर प्रमाणात हानी पोहोचवतात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीमुळे पाणी प्रदूषित होते. तसंच असेंद्रिय पदार्थ आहेत, जसे सेंद्रिय आहेत तसे असेंद्रिय कोणते आहे, समजा क्लोरीन आहे, फॉस्फेट आहे, नायट्रेट्स आहे, काही धातू आहेत. आता क्लोरीन आपण बघतो जलप्रक्रिया केंद्र असतात, निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरले जाते. क्लोरीन वापरून तुम्ही निर्जंतुकीकरण करू शकता, म्हणजे पाण्यातील जंतू मारू शकता. परंतु ते जर अतिरिक्त झाली तर त्यापासून काय होईल, ते सुद्धा एक प्रदूषणच आहे ना. मग कोणती गोष्ट लिमिटमध्ये असेल तर ते चांगली असते. आणि ते जर तुम्ही क्लोरीन पावडर वापरता, कशासाठी वापरता, निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरता, परंतु क्लोरीन पावडर जर जास्त वापरली तर त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल. म्हणून ते पाणीसुद्धा काय होईल, तर एक सांडपाणी किंवा दूषित पाण्यामध्येच ते पाणी मोडेल. पाण्यामध्ये असेंद्रिय पदार्थाचं प्रमाणामध्ये प्रामुख्याने फॉस्फेट्स आहे. आता फॉस्फेट कसं मिसळते आपल्याला माहिती आहे की सांडपाणी असते, आपल्या घरातील जे काही धुणे असतात, त्याच्यानंतर भांडे असतात, त्यांचं जे काही सांडपाणी असते त्यामध्ये आपण बघतो डिटर्जंट वापरत असतो, पण साबण वापरत असतो आणि त्याचासुद्धा कुठेतरी दररोजच्या घडामोडीमध्ये त्याचासुद्धा संचय होत जातो. म्हणून फॉस्फेटसुद्धा पाण्यामध्ये मिसळते, म्हणजे असेंद्रिय पदार्थामध्ये आपण बघतो. नायट्रेट्सचं मी तुम्हाला सांगितलं, खते, सांडपाणी, प्रक्रिया केंद्रे आहेत. तसेच आपण धातूमध्ये खाणकाम उद्योग आहेत, त्यांचं पाणी असेल, किंवा घरगुती उद्योग आहेत, औद्योगिक काही गोष्टी आहेत. तसंच गाळ, सेडिमेंट्स. आता सेडिमेंट्स म्हणजे कसं, सेडिमेंट्स म्हणजे आपण त्याला गाळ असं म्हणतो. आता शेती आहे, खाणकाम आहे, रस्ते आहे, इमारती आहे, यांच्याच बाबतीत आपण बघतो की सेडिमेंट जे असतात, गाळ, ते सुद्धा पाण्याला कसे करतात, दूषित करतात. नंतर औष्णिक जलप्रदूषण नावाचा एक घटक असतो. तर मित्रांनो, समोर औष्णिक जलप्रदूषण हा प्रकार सांगितला. औष्णिक जलप्रदूषणामध्ये आपण बघतो कोळसा वगैरे या गोष्टींचा वापर करून ऊर्जा निर्मिती करत असतो आणि त्याच्यासाठी पाणी पुरवठासुद्धा लागतो आणि हवेद्वारे सुद्धा प्रदूषण होते. आणि पाणी जे असते ना, अतिशय गरम पाणी असते, ते पात्रामध्ये सोडलं जाते, त्याच्यामुळे सुद्धा प्रदूषण होते. त्याच्यात काही गोष्टी असतात त्यामुळे सुद्धा प्रदूषण होते. जसं आपण औष्णिक जलप्रदूषण कशामुळे होते, ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे, स्टील प्रकल्प आहे, कागद कारखाने, यामधून जे पाणी असते, सांडपाणी, ते नदीमध्ये सोडलं जाते, त्यामुळे सुद्धा प्रदूषण घडून येते. तर मित्रांनो, तुमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न, तुम्हाला औष्णिक ऊर्जा प्रकल्प आणि अणुऊर्जा प्रकल्प यामधला फरक सांगायचा आहे. दोन्हीमध्ये काय फरक आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आता समोर आपण काही जे काही सांडपाण्यामुळे किंवा बाकीचे जे काही धातू असतील त्यामुळे कशा प्रकारचे रोग होतात ते सुद्धा आपण बघणार आहोत. आता मित्रांनो, जे काही महत्त्वाचे रोग आहे आपण ते बघणार आहोत. आता त्यामध्ये कशामुळे काय रोग होतो ते सुरुवातीला इथे कोणता रोग सांगितलेला आहे, तर मीनामाटा हा काय प्रकार आहे ते मी तुम्हाला समजून सांगते. तर मीनामाटा हा जो रोग आहे तो सुरुवातीला जपान या देशामध्ये दिसून आला आणि आपण बघतो मीनामाटा हा जो रोग आहे तो कशाच्या संचयनामुळे होतो, पाऱ्याच्या संचयनामुळे हा रोग होतो. आता पारा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पारा कशामध्ये असतो, तापमापीमध्ये. जेव्हा आपण तापमापीमध्ये पारा वापरतो त्याचा काय उपयोग असतो ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तापमापीमध्ये पारा का वापरला जातो तसा बघितलं तर हा झाला सायन्सचा भाग. तरीसुद्धा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा, कारण अशा गोष्टीवर सुद्धा प्रश्न पडलेले आहेत सायन्समध्ये. तर मीनामाटा हा डिसीज आपण बघत होतो, हा जो आहे तो प्रामुख्याने 1956मध्ये जपानमधील मीनामाटा शहरामध्ये सर्वप्रथम आढळून आला. त्यामध्ये आपण बघतो 1932 ते 1968 या कालावधी दरम्यान, म्हणजे हा कालावधी एवढा पिरियड होता की त्या कालावधीत नेमक्या काय गोष्टी घडल्या. चिसो कॉर्पोरेशन नावाची एक रसायन कारखाना होता तो, आणि त्याने सांडपाणी जे सोडलं होतं त्यामुळे काय होते, त्यामध्ये प्रामुख्याने मिथाइल मर्क्युरी म्हणजेच काय, पारा होता. आणि
हा जो घटक आहे या घटकाने अनेक रोगांची आपल्याला माहीत आहे बाधा झाली. कशामध्ये? त्या ज्या सांडपाण्यामध्ये हा पारा सोडला म्हणजे मिथाइल मर्क्युरी याचं प्रमाण असलेलं सांडपाणी ज्या पाण्यामध्ये सोडलं तेथील जे काही जलचर होते माशा, त्या माशांमध्ये त्याचा प्रभाव दिसून आला. आणि त्या ज्या माशा आहेत त्या माशा पकडून स्थानिक लोकांनी खाल्ल्या आणि स्थानिक लोकांनी जेव्हा खाल्ल्या त्या माशा तेव्हा त्यांच्यावर त्याचा प्रभाव दिसून आला. म्हणजे आपण बघतो की त्यांच्या सेवनानं काय झालं, लोकांमध्ये पाऱ्याची विषबाधा झाली आणि अशा प्रकारे मिनामाटा रोग त्यांच्यामध्ये उद्भवला. म्हणजे त्याला मिनामाटा असं नाव देण्यात आलं. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की मिनामाटा हा जो रोग आहे तो पाऱ्याच्या संचयनामुळे होतो. आता समोर आपण इटाई रोग पाहू. आता हा काय प्रकार आहे? इटाई डिसीज असं म्हणतात त्याला, किंवा इट हर्ट्स असा डिसीज असं म्हणतात. आता हा कशामुळे होतो? कॅडमियममुळे होतं. सरळ वन लाईनर प्रश्न येतो. तर कॅडमियममुळे हा रोग होत असतो. हाडे ठिसूळ होतात, तसेच रुक्क किडनी निकामी होते आणि 1912 हा सुद्धा जपानमध्येच दिसून आला. समोर महत्त्वाचा रोग म्हणजे इटाई रोग आहे. आता हा इटाई रोग कशामुळे होतो? आर्सेनिकयुक्त पाणी जर पिल्याने होतो. आर्सेनिकयुक्त पाणी कशामुळे? आपण बघतो की हा जो रोग आहे प्रामुख्याने तैवानमध्ये सापडला होता आणि म्हणजे आढळला होता आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. ब्लॅकफूट रोगांमध्ये आपण बघतो रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला की काय होतील? रक्तपुरवठा होणार नाही, म्हणजे त्या नळ्या त्या ठिकाणी काय होतील? डेट होऊन जातील आणि डेट झाली म्हणजे त्याच्यावर सूक्ष्मजीवांचा अटॅक होईल आणि त्या ठिकाणी रक्तपुरवठा बंद झाला तर पर्टिक्युलरली ब्लॅक फूट आहे. फूट म्हणजे आपण पायाकडचा भाग म्हणतो आणि तिथे जर रक्तपुरवठा बंद झाला तर तिथून तो रोग पसरायला सुरुवात होतो आणि प्रामुख्याने गँग्रीन आपण बघतो असं म्हणतो आणि त्याच्यानंतर तो पाय आपल्याला काटून टाकावा लागतो, नाहीतर ती जी लेवल आहे त्याची वाढत जाते. अशा प्रकारे ब्लॅकफूट रोग आहे. प्रामुख्याने लक्षात ठेवा तो आर्सेनिकयुक्त पाण्याचं सेवन केल्यामुळे होतो. तसंच असं प्रश्न पडलेले आहेत की फ्ल्युराईड्स नावाचा एक घटक आहे, म्हणजे ते रसायन आपण बघतो ते फ्ल्युराईडयुक्त पाणी कितीपर्यंत असावं, म्हणजे हे रसायनाचा कितीपर्यंत लिमिट असावी पाण्यामध्ये की ते चांगलं असते, त्याच्यावर गेली तर काय होईल. अशा प्रकारे आपण बघतो की फ्ल्युराईडयुक्त पाणी आहे त्यामध्ये अकाली वृद्धत्व येते जर अतिरिक्त प्रमाण झालं तर. शरीरातील हाडांची जी काही आणि दातांची जी वाढ आहे ती नीट न होणे हे कशामुळे होत असते? फ्ल्युराईडयुक्त पाणी पिल्यामुळे होत असते. मी मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं की शेतातून जो काही नायट्रोजन पण कोणी फॅशनेबल राहिलं काय नाही राहिलं काय ज्या खतामध्ये जास्त प्रमाणात अमोनिया, नायट्रोजन अशा प्रकारे नत्रयुक्त खतांचं प्रमाण जास्त असते, अशा वेळेस काय होते? युट्रॉफिकेशन नावाची प्रक्रिया असते आणि यावर प्रश्न पडलेले आहेत आणि समोरसुद्धा पडू शकतील, म्हणून ही प्रोसेस आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे. तर मित्रांनो आपण बघतो शेतजमिनी आहेत आणि इतर ठिकाणून वाहलेले अतिरिक्त पाणी आहे. मग हे काय होते? अतिरिक्त पाण्यामध्ये असतात पोषणद्रव्ये मी तुम्हाला सांगितलं कोणते? पर्टिक्युलरली नायट्रोजन आहे आणि इतर खते असतात त्यांच्यामध्ये असतात हे पोषणद्रव्ये. आणि असंच जे पोषणद्रव्ये असलेलं पाणी कुठून तरी वाहत आलं, शेतामधून म्हणा किंवा इकडून तिकडून पावसाच्या वेळेस वाहत आला आणि नंतर ते एका ठिकाणी स्थिर झाल्यानंतर काय होईल? त्यामध्ये असणारे पोषणद्रव्ये तर ते आहेत. मग त्या ठिकाणी पोषणद्रव्ये जर आहेत तर शेवाळ असेल म्हणजे पाण्यातील त्याला काय मिळालं? खतपाणी मिळालं, बरोबर आहे. मग आता ह्या गोष्टी झाल्या मग ते शेवाळाची काय होईल? वाढ होईल. आता साधारण गोष्ट आहे, ज्या पाण्यामध्ये शेवाळाची जास्त वाढ झाली त्या पाण्यामध्ये ते पाणी कसं होईल? त्या पाण्यामध्ये जो काही ऑक्सिजन आहे त्याचा वापर केला जाईल, कारण की ऑक्सिजनसुद्धा लागतोच. आणि इतर जनावरांना जे म्हणजे काही मत्स्यवर्गीय प्राणी असतील त्यांच्यामध्ये काय होईल? त्यांना दाटी निर्माण होईल आणि ते ऑक्सिजनची डिमांड करू लागतील. आणि त्यातही आपण विचार करतो की अशा प्रकारे समजा शेवाळ वाढलं तर त्याने त्याचा ऑक्सिजनचा वापर केलाच त्या पाण्यामधला. तसंच आपण बघतो आणि सूर्यप्रकाश पण अडवला. मग सूर्यप्रकाश अडवला तर पाण्यामध्ये जे काही दुसऱ्या जलीय वनस्पती असतील त्यांना तो सूर्यप्रकाश मिळणार नाही, मग त्यासुद्धा ऑक्सिजन किंवा बाकीच्या गोष्टी तयार करू शकणार नाही. मग आता पाण्यामधला ऑक्सिजन कमी झाला त्यातही त्या मग मृत होतील. मृत झाल्या म्हणजे अधिक ऑक्सिजन असतो ते विघटनाच्या प्रोसेसमध्ये लागत असतो, मग त्यासाठी सुद्धा ऑक्सिजन वापरला जाईल. मग जे काही सजीव जिवंत राहण्यासाठी ज्यांना काही ऑक्सिजन पाहिजे असतो तो जर मिळाला नाही तर त्याला आपण काय म्हणतो? एक कन्सेप्ट आहे बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड, म्हणजे त्यांना गरज असते त्या ऑक्सिजनची पण तो त्यांना मिळू शकत नाही, यालाच आपण बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड असं म्हणतो. तसेच आणखी एक कन्सेप्ट आहे ती सुद्धा विचारली जाते डिझॉल्व ऑक्सिजन, विरघळलेला ऑक्सिजन. म्हणजे विशिष्ट आकारमानाच्या पाण्यामध्ये विशिष्ट तापमानास विशिष्ट वातावरणीय दाबास विरघळलेल्या ऑक्सिजनच्या प्रमाणास आपण विरघळलेला ऑक्सिजन म्हणजे डिझॉल्व ऑक्सिजन असं म्हणत असतो. आणि डिझॉल्व ऑक्सिजनचे जे प्रमाण आहे ते वाढणाऱ्या तापमानाबरोबर काय होते? कमी होते. म्हणजे वाईस वर्सा आहे, तापमान कमी तर ऑक्सिजनचे प्रमाण वाढेल. म्हणजेच मित्रांनो आपण बघितलं डिझॉल्व ऑक्सिजनमध्ये जर एखाद्या पाण्यामध्ये
डिझॉल्व ऑक्सिजनचं प्रमाण जर 8 ppmपेक्षा कमी असलं तर पाणी प्रदूषित समजलं जाते आणि 4 ppmपेक्षा कमी असलं तर ते अत्याधिक प्रदूषित समजलं जाते. म्हणजे 8 ppmच्या वरच डिझॉल्व ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे ते पाहिजे. तसंच मित्रांनो आपण बघतो महासागरांमधील मृत प्रदेश ही एक कन्सेप्ट आहे. म्हणजे तिथे महासागरामध्ये काय होतात, मृत होऊन जातात जे काही प्राणी वगैरे असतील ते म्हणजे वाळवंटच होऊन जातं त्या पाण्याचं. आपण बघतो डेड झोन इन ओशन असं म्हणतो आपण त्याला. हायपोझिक नावाची एक कन्सेप्ट आहे त्याच्यासाठी. आपण बघतो जैविकदृष्ट्या वाळवंटक्षम ते बनत असतील, ओशन जर बनत असतील जैविकदृष्ट्या वाळवंटक्षम म्हणजे कोणत्याही प्रकारची जैवविविधता तिथे आढळणार नाही, सर्वत्र जे जैवविविधता आहे ते मृत असेल अशा प्रकारचा प्रदेश तयार होणे त्यालाच आपण डेड झोन इन ओशन असं म्हणतो. आणि हे सगळं कशामुळे होते, सांडपाण्यामुळे, त्यातील जे काही प्रदूषक असते त्या गोष्टींमुळे, त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर म्हणजे जलचर आहेत किंवा जे काही प्राणी जे असतील त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर जे काही वनस्पती असतील त्यांच्यावर आरोग्यावर परिणाम होतो त्यांच्या, आणि अशा प्रकारे डेड झोन तयार होतात. आणि औष्णिक प्रदूषण आहे त्याबद्दल म्हणजे थर्मल पोल्युशन आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे की उद्योगांमधलं पाणी जे असते ते समुद्रात किंवा जलसाठ्यांमध्ये सोडले जाते आणि ते अतिशय गरम असते आणि त्याचा डायरेक्ट परिणाम कशावर होतो, सजीवसृष्टी असतो पाण्यामधली त्यावर त्याचा हानिकारक परिणाम होतो. तर मित्रांनो शासनाचे सुद्धा याच्यासाठी काही उपक्रम आहेत, परंतु हे कितपत वास्तविकतेमध्ये राबवले जातात हे सगळं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. असो आपण बघतो राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजना आहे, नॅशनल लेक कन्झर्वेशन प्लॅन आहे, 1993मध्ये आला. परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि महत्त्वाचे कायदे योजना सगळं आपण बघणार आहोत. तसंच केंद्रीय भूजल मंडळसुद्धा असते, ते सुद्धा हे सांडपाणी आणि प्रदूषण आहे याबद्दल नियम अटी ठरवत असते. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवण्याचं काम करत असते सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्ड. तसंच आपण बघतो की राष्ट्रीय नदी संवर्धन योजना आहे, नॅशनल रिव्हर कन्झर्वेशन प्लॅन असतात, NRCP असं म्हणतो. त्याच्यानंतर गंगा कृती योजना आहे, तर गंगा ॲक्शन प्लॅन आहे आणि महत्त्वाचा प्लॅन आहे कशासाठी, गंगा नदीचे संवर्धन जे आहे ते सांडपाण्यापासून तिला थांबवण्यासाठी, प्रदूषित होण्यापासून थांबवण्यासाठी 1985चा हा प्रोग्राम आहे गंगा कृती योजना. तसंच आपण बघतो मित्रांनो नमामि गंगे कार्यक्रम आहे, 2014मध्ये हा कार्यक्रम सुरू झाला आणि हा कार्यक्रम कशासाठी होता तर प्रदूषण रोखण्यासाठी, संवर्धन आणि जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याशी संबंधित राबवण्यासाठी हा कार्यक्रम राबवण्यात आला होता. गंगा नदीशी संबंधित हा प्रोग्राम आहे आणि या प्रोग्रामबद्दल अधिक माहिती तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहे. तसं मित्रांनो आपण बघतो जे काही सांडपाणी आहे, सांडपाण्यावर प्रश्न असे पडतात की किती टक्के सांडपाणी प्रक्रिया भारतामध्ये केली जाते, तसंच शहरामध्ये किती टक्के सांडपाणी प्रक्रिया केली गेली, हे आकडेसुद्धा विचारतात, फॅक्च्युअल डेटासुद्धा विचारतात. आता मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे एवढी सारी जनता आहे आणि भारताचं पॉप्युलेशन तर दिवसेंदिवस वाढतच आहे, क्षेत्र मात्र तेवढंच आहे, पॉप्युलेशन वाढत आहे, कारखाने वाढत आहे, उद्योग वाढत आहे, गरजा वाढत आहेत, तसंच आपलं पाण्याची गरजसुद्धा वाढत आहे. मग अशा वेळेस आपण बघतो सांडपाणी तर तयार होणारच आहे आणि मग या सांडपाणी तयार होणारच आहे ते त्यावर ऑप्शन नाही, पण आपण बघतो की त्यावर आपण त्याचं व्यवस्थापन नक्की करू शकतो. मग व्यवस्थापन करू शकतो मग त्याच्यासाठी काय काय उपाययोजना आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. तर बघा मित्रांनो शासनाचे काही उपक्रम असतात आणि उपक्रमामध्ये आपण बघतो सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. म्हणजे सांडपाण्यावर प्रक्रिया कशी, त्यामध्ये घन पदार्थ जे असतात आणि द्रव पदार्थ आहे ते वेगवेगळे केले जातात. मग द्रव पदार्थ वेगळे आले, घन पदार्थ वेगळे आले. आता घन पदार्थ वेगळे आले त्याच्यापासून स्लरी बनवल्या जातात आणि त्याचा वापर लँड फिलिंगसाठी होतो. लँड फिलिंग ही काय प्रकार आहे, त्यामध्ये काय करत असतो जो घन पदार्थ होतो म्हणजे जे काही स्लरी तयार होतात त्या स्लरी सुकवल्या जातात, लँडवर टाकल्या जातात आणि सुकवले जातात. मग कधी कधी त्यापासून आणखी त्यामध्ये पोषणद्रव्य ॲड करून त्याचा वापर खत म्हणून सुद्धा होऊ शकतो. म्हणजेच अशा प्रकारे जे काही सांडपाणी त्यातला पण घन पदार्थ वेगळा काढला, त्याच्यापासून स्लरी गेली, ती सुकवली, त्याचा खतासाठी उपयोग झाला, म्हणजे फायदाच झाला ना. तसंच आता द्रव पदार्थ आहे, द्रव म्हणजे वेगळा काढला तो भाग, त्याच्यामध्ये आपण फिल्ट्रेशन केलं, थोडंफार फिल्ट्रेशन केलं आणि नंतर मग ते कुठेतरी नदीपात्रात वगैरे इतरत्र टाकलं, म्हणजे जेणेकरून त्यापासून नदीपात्रातील किंवा समुद्रातील जे काही जीवजंतू आहेत, जीवाणू आहेत, त्याच्यानंतर आपण बघतो की प्राणी आहेत, जलचर आहेत, त्यांना काय होणार नाही, त्यांना अपाय होणार नाही, त्यांना हानी पोहोचणार नाही. अशा प्रकारे आपण उपाययोजना करू शकतो. मग आता एवढा सगळा प्लॅन्ट तयार करायचा आहे, मग या प्लॅन्टला कुठेतरी गव्हर्नमेंटनी काय केलं पाहिजे, पुढाकार घेतला पाहिजे. तसंच महत्त्वाची गोष्ट, जे सांडपाणी असं डायरेक्ट
प्रदूषित पाणी जे आहे समजा कारखान्यातलं, उद्योगधंद्यातलं जे काही सांडपाणी डायरेक्ट नदीपात्रात सोडलं जाते, तर त्यांच्यावर कुठेतरी कारवाई झाली पाहिजे. त्यांना कुठेतरी रेस्ट्रिक्शन असले पाहिजेत, जेणेकरून जलचरांना त्याचा अपाय होणार नाही, लोकांना त्याच्यापासून अपाय होणार नाही. मग त्यासाठी सुद्धा काही कायदे बनवण्यात आले आहेत, त्याच्यासाठी सुद्धा काही नियम बनवण्यात आलेले आहेत. तरीसुद्धा मित्रांनो, आपण बघतो शहरामध्ये आपण जेव्हा जातो, इकडे तिकडे जातो, गटारे तुंबलेले असतात. हे का बरं असं होते? कारण जे नियम अटी असतात त्या फक्त कोणासाठी असतात? साधारण आपण विचार केला तर एकदम वास्तविकता मी तुम्हाला सांगतो, सामान्य माणूस या नियम आणि अटी याबद्दल विचार करत असतो. मोठे जे असतात ना, आणि ज्यांच्याकडे पैसा अमाप असतो, ह्या सगळ्या गोष्टींचा ते विचार करत नाही. पैसा फेक तमाशा देख, अशा प्रकारचे तो प्रकार असतो. आणि सामान्य माणूस हा शेवटी सामान्यच असतो. आवाज केला तरी जास्त लोकांपर्यंत पोहोचणार नाही. आवाज झाला तरी तो त्याच्यापुरता लिमिटेड असेल. त्याला बाकीचे सपोर्ट करणारे विचार ते सुद्धा करू शकत नाहीत. करतील तरी कसे? कारण की पोटापाण्याचा प्रश्न मोठा असतो. मग अशा प्रकारे आपण बघतो, ही झाली एक भावनिक गोष्ट. आणि वास्तविक गोष्ट ही तसं बघितलं तर ह्या ज्या नियम अटी आहेत ते आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे, कारण आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघत आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, जर सांडपाणी जर आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे तर गव्हर्नमेंटने यावर काय लागलं पाहिजे? नियम अटी त्या परिपूर्ण लागू केल्या पाहिजेत, त्या वास्तविकतेमध्ये आल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट, सांडपाण्यावर आधारित जे काही प्लॅन्ट असतील ते तयार केले पाहिजे. जसं सेवेज वॉटर प्लॅन्ट आहे, यामध्ये बाकीच्या गोष्टी करू शकतात. घनकचरा वेगळा, द्रव वेगळा. घन आणि द्रव वेगळं केलं तर त्याची आपण योग्य विल्हेवाट लावू शकतो. तसंच आपण सुद्धा आपल्या घरातले जे काही म्हणजेच आपण सुद्धा काय करू शकतो, एक जागरूक नागरिक. आणि आपल्या देशाची आपल्याला खरंच काळजी आहे, आपल्या सभोवतालच्या परिसराची, आपल्या आजूबाजूच्या वातावरणाची, आपल्या आजूबाजूच्या लोकांची, आपल्या देशाची, सगळ्याची, राष्ट्राची आपल्याला काय असेल खरंच तळमळ असेल आणि त्यांच्याबद्दल जर काहीतरी करावं असं जर वाटत असेल तर आपण सुद्धा आपल्या वैयक्तिक लेवलवर काय करू शकतो, ज्या कचरा आहे त्याची विल्हेवाट वेगवेगळी लावू शकतो. बऱ्याच वेळा आपण जो कचरा असतो सरळ नदीपात्रामध्ये टाकून देतो, त्याच्यामुळे बरेचसे प्लॅस्टिक असू दे किंवा बाकीचे जे घनकचरा वगैरे असतात. त्याच्यानंतर आपण बघतो बऱ्याच ठिकाणी काय होते, यात्रा प्रसंग असतात आणि त्या यात्रा प्रसंगामध्ये बरेचसे घाण करतात लोक. त्यावेळेस जे काही महत्त्वाचे उपक्रम आहेत ते सुद्धा शासनाने काय करायला पाहिजे, राबवायला पाहिजेत. म्हणजे मित्रांनो, काही गोष्टी आहेत ज्या वैयक्तिक लेवलवर आपण सुद्धा करू शकतो. इतरांना दोष न देता आपण सुद्धा आपल्या वैयक्तिक लेवलवर काही गोष्टी करू शकतो आणि त्या आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. आणि नंतर मग आपण बघतो कुठेतरी प्रत्येक नागरिकाने जर त्याचा जे काही कर्तव्य आहे, जसं आपण हक्क आदराने आणि हक्क जे आहेत आपण हिरावून घेतो, आपल्याला पाहिजे असतात हक्क, हे आमचं आहे, ते आमचं आहे, अशा वेळेस आपण जेव्हा कर्तव्य करतो त्या कर्तव्याची जाणसुद्धा आपल्याला असायला पाहिजे. म्हणून एक जागरूक नागरिक म्हणून आपण सुद्धा काय करू शकतो, सांडपाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करू शकतो. आणि आपण बघतो याच्यासाठी शासनाने काही उपक्रमसुद्धा आहेत, की आता गावाकडील भागामध्ये आपण बघतो शौचालय हा महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे आणि तिथे आपण बघतो की नदीपात्रामध्ये किंवा इकडे तिकडे सगळी घाण केली जाते आणि त्याच्यामुळे ते पाणीसुद्धा कसं होते, दूषित होते आणि याचासुद्धा परिणाम सगळ्यांवर होतो. मग त्यापासून सुद्धा रोगराई पसरते. अशा वेळेस शौचालय जे आहेत ते बांधण्यात आले पाहिजे. आणि बऱ्याच वेळा मी तुम्हाला नदी जत्रा जे आपण म्हणतो त्यावेळेस जातात, बरेचसे लोक जातात. समजा आपण बघतो पंढरपूरमध्ये चंद्रभागा आहे. आता चंद्रभागामध्ये तुम्ही एक रियालिटी वास्तविकता जर बघितली, म्हणजे रिॲलिटी आहे की नदीपात्रामध्ये जातात, तिथे सांघोळ करतात, मलमूत्र विसर्जन करतात आणि त्यामुळे ते एवढं चांगलं चंद्रभागेचं पाणी, समजा मी तुम्हाला एक उदाहरण दिलं, ते सुद्धा दूषित होते. मग अशा प्रकारे बऱ्याचशा नद्या, बरेचसे तीर्थक्षेत्र आहेत, त्या अशा ठिकाणी अशा प्रकार चालत असतात. मग अशा ठिकाणी शासनाने जे काही शौचालयाची किंवा वेगळेचे आपण बघतो त्याची व्यवस्था करायला पाहिजे, म्हणजे सांडपाण्यासाठी वेगळी व्यवस्था करायला पाहिजे. यासाठी जनमानसामध्ये कशी झाली पाहिजे, जागृती झाली पाहिजे आपण बघतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता फॅक्च्युअल काही गोष्टी विचारल्या जातात, त्यामध्ये विचारले जाते की 2023मध्ये शहरी भागामध्ये बघतो आपण किती सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात आली. कधी कधी फॅक्च्युअल डेटासुद्धा विचारला जातो. तसंच गावामधील किती भागामध्ये सांडपाण्याची प्रक्रिया करण्यात आली. आता गावामध्ये जर सांडपाण्याची जी प्रक्रिया आहे ते सहसा होतच नाही, शहरामध्ये त्या गोष्टी घडून येतात. म्हणजे एखादं गाव आदर्श असेल आणि आदर्श असेल तर तिथे ह्या सगळ्या गोष्टी चालतात, परंतु त्या फक्त काही बोटावर मोजण्या इतक्या काही ग्रामपंचायती किंवा आदर्श गावं असतात. आणि भारतामध्ये आपण बघतो किती सारे खेडे आहेत. अशाप्रमाणे जर विचार केला तर किती सारं सांडपाणी, किती लोक आणि त्यांच्याबद्दल आपण जर विचार केला तर मित्रांनो, इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2023चा मी डेटा तुम्हाला सांगत होती. तर आपण बघतो शहरी भागामध्ये 2023नुसार 32,368 दशलक्ष लिटर सांडपाणी तयार झालं. हा एक अंदाज आहे आणि कसा मोजला हे मला माहिती नाही, फक्त मी डायरेक्ट स्टेटमेंट घेतलेला आहे.
तर त्यापैकी केवळ 28% प्रक्रिया करण्यात आली होती, असा रेफरन्स मला मिळालेला आहे. गुगलकडून मी हा घेतलेला आहे. तसंच मित्रांनो, सांडपाणी व्यवस्थापनासाठी काही उपचार पद्धती आहेत. तर उपचार पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की बायोसॉलिड सिवेज फ्लच हे तर सांगितलंच आहे की द्रव आणि घन पदार्थ वेगळे केल्यानंतर द्रव जे असतात ते वेगळे राहतात, त्यांच्यामध्ये परत एकदा फिल्ट्रेशन करून आणले जाते. नंतर ते पाणी वेगवेगळ्या प्लॅन्टसाठी, शेतीसाठी किंवा वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरण्यात येते. त्यातले पोषण आणि आपण बघतो स्लरी असतात, स्लरीमध्ये पोषण द्रव्य वापरून आणखीच समृद्ध स्रोत केला जातो. मग त्याच्याद्वारे लँडफिल करणं, खतं म्हणून शेत जमिनीमध्ये वापरणं, अशा प्रकारे गोष्टी केल्या जातात. याला जो प्लॅन्ट असतो ना याचा, त्याला सिवेज ट्रीटमेंट प्लॅन्ट असं म्हणतात. तर मला काही प्रश्न विचारायचे असतात पण कधी कधी आठवण राहत नाही, म्हणून मी प्रश्न लिहून ठेवला आहे तुमच्यासाठी की कोणत्या देशामध्ये सर्वोत्तम सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आहे हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तसेच नमामि गंगे याबद्दल प्रश्न विचारला आहे मी तुम्हाला की नमामि गंगे कार्यक्रमाबद्दल सांगा, तो कधी सुरू झाला, त्याचे उद्दिष्ट काय हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण प्रदूषण नियंत्रण मंडळे बघणार आहोत आणि त्या अतिशय महत्त्वाचे काही कायदे आहेत त्याच्या संबंधित ते आपल्याला पाहायचं आहे. तर मित्रांनो, आपण बघतो प्रदूषण नियंत्रण मंडळे, त्यामध्ये प्रामुख्याने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळे आहेत आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे. सुरुवातीला आपण केंद्राची गोष्ट आहे म्हणून केंद्र प्रमुख आहे म्हणून केंद्र समजून घेऊ, त्याच्यानंतर महाराष्ट्राबद्दल पाहू. ते केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे, CPCB असं त्याला म्हणतो. म्हणजेच आपण म्हणतो त्याला सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड असं त्याला म्हटलं जाते. आणि ही वैधानिक संस्था आहे. तुम्हाला प्रश्न विचारू शकते वैधानिक आहेत, घटनात्मक आहे, तर लक्षात ठेवा ही कशी संस्था आहे, वैधानिक संस्था आहे. याची स्थापना 1974 मध्ये झाली. कशाच्या अंतर्गत झाली, तर जल प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम आहे 1974चा, त्याच्या अंतर्गत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना झाली. आणि याला वाढीव अधिकार आणि कार्य कशामुळे प्राप्त झाले, तर हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम आहे 1981चा, तर त्यामुळे हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1981चा आहे, त्यामुळे त्याला वाढीव अधिकार आणि कार्य मिळाले. म्हणजे आपण बघतो त्याची स्थापना आपल्याला बघायची आहे, कशा अंतर्गत झाली हे बघायचं आहे आणि कशामुळे अधिकचे अधिकार मिळाले हे सुद्धा विचारू शकतात. तर मित्रांनो, हे दोन्ही सुद्धा कायदे अतिशय महत्त्वाचे, डेट सहित लक्षात ठेवा. डेट विचारले जातात 1974, 1981 हे कायदे तुम्हाला पाठच असायला पाहिजेत. म्हणजे हे अधिनियम तुम्हाला पाठच असायला पाहिजे, लागलाय म्हणजे पाठच करायचे आहे. तर नेमकं काय काम करते हे मंडळ, तर आपण बघतो जलप्रदूषण प्रतिबंध, नियंत्रण, हवा प्रदूषण प्रतिबंध, हवेचा दर्जा सुधारणे, याच्यासाठी वेगवेगळे मानके निश्चित करणे, ते रद्द करणे, सांडपाणी प्रक्रिया करणे, त्याची विल्हेवाट लावणे, हवा प्रदूषण नियंत्रण करणे. आपल्याला फक्त सांडपाणी हा टॉपिक दिला म्हणून सांडपाण्याशी संबंधित आपण सगळ्या गोष्टी बघितल्या. बाकीचे हवा प्रदूषण वगैरे इंडेक्स असतात ते सुद्धा महत्त्वाचे आहे. तर सांडपाण्याशी संबंधित स्वच्छ जल मिशनसुद्धा असतात, ते आपल्याला बघायचे, ते अभियानसुद्धा घ्यायचे आहेत आपल्याला, ते पुढील भागामध्ये घेऊ. तर मित्रांनो, समोर आपल्याला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बघायचं. आता सुरुवातीला आपण सेंट्रल बघितलं, आता कोणतं बघायचं, महाराष्ट्र. आता ही सुद्धा वैधानिक संस्था आहे. मग या वैधानिक संस्थेची स्थापना कधी झाली, 7 सप्टेंबर 1970. बघा, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, सेंट्रल बोर्ड आहे, त्याची स्थापना कधी, 1974च्या कायद्याने झाली होती. जलप्रदूषण प्रतिबंध जो कायदा आहे त्यामुळे त्याची स्थापना झाली होती. आणि हा जो महाराष्ट्रातला आहे, ते महाराष्ट्राची स्थापना प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे, त्याची वेगळ्या कायद्याने झाली. आपण बघतो की 7 सप्टेंबर 1970 या संस्थेची स्थापना झाली. आणि महाराष्ट्र जलप्रदूषण प्रतिबंध अधिनियम आहे, कशासंबंधित, जलप्रदूषण प्रतिबंध अधिनियम महाराष्ट्राचा आहे, तो वेगळा आहे, तो केंद्राचा, हा महाराष्ट्राचा कधी, 1969चा तो अधिनियम आहे, त्यामुळे 1970 महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना झाली. तसेच आता ह्या गोष्टीसुद्धा माहिती पाहिजे. मग आपण बघितलं की जसं जलप्रदूषण प्रतिबंध अधिनियम आहे 1974चा, कशाचा आहे, केंद्राचा. हा केंद्रीय अधिनियमसुद्धा महाराष्ट्राने स्वीकारला असेल, तर तो कधी स्वीकारला हा सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर 1981 स्वीकारला. तसंच मग हवा प्रदूषण आहे, तर हवा प्रदूषण प्रतिबंध अधिनियम जो आहे 1981चा केंद्राचा, तो महाराष्ट्र राज्याने कधी स्वीकारला, 1983 स्वीकारला. म्हणजे दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि हे कायदेसुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे. कायदे समजून घ्या, कायदे लिहून ठेवा, नोट करून घ्या आणि तुमच्याकडे या गोष्टी असू द्या. तर महत्त्वाचे कायदे आहेत. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य आहे ते कोणकोणत्या कायद्यांची आणि जे काही अधिनियम आहेत त्या नियमांची अंमलबजावणी करते. त्यामध्ये प्रामुख्याने आपण बघतो जलप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1974चा केंद्राचा,
ते सुद्धा रूल महाराष्ट्रामध्ये लागू होतात. हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1981चा त्याचेसुद्धा नियम लागू होतात. तसंच जल अधिभार हा अधिनियम आहे 1977चा. आता हा अधिनियम वेगळा आला आहे, म्हणजे नवीन आला आहे. जल अधिभार अधिनियम आहे तो 1977चा आहे. आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986चा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. इथे जे 3 नोट केले आहे, जल, हवा आणि पर्यावरण, हे तिन्ही खूप महत्त्वाचे आहे. पर्यावरण संरक्षण अधिनियम कधीचा आहे? 1986चा आहे. त्याच्या अंतर्गत काही नियमसुद्धा आहेत. त्यामध्ये आपण बघतो मित्रांनो की जैववैद्यकीय कचरा आहे, बायोमेडिकल वेस्ट, त्याच्यासाठी 1998चा नियम आहे. नंतर हानिकारक पदार्थ नियम आहे, त्याच्यासाठी तो कधीचा आहे? 2000चा आहे. तसंच महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन आहे, तो 2000चा आहे. हे सगळं विचारण्यात आलेलं आहे याआधी, म्हणून लक्षात घ्या. महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन 2000चा, हानिकारक पदार्थ नियम 2000चाच आहे. आणि जैववैद्यकीय कचरा हा सर्वात घातक कचरा म्हणून ओळखला जातो, तर हा बायोमेडिकल वेस्ट कधीचा आहे? 1998चा आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण सांडपाणी हा टॉपिक कव्हर केला. याच्याशी संबंधित वेगवेगळे अभियानसुद्धा आहेत, ते अभियान आपण पार्ट 2मध्ये घेऊ. तसंच उरलेला भाग जो आहे, आता घनकचरा हा पार्ट आपला राहिलेला आहे, तर घनकचरासुद्धा आपण लवकरच अपलोड करू. तर पार्ट 2साठी वेट करा. आणि तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर इतरांनासुद्धा ह्या गोष्टी सांगा. आणि तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच ग्रामसेवक भरतीमधील जे काही महत्त्वाचे टॉपिक असतील ते सगळे टॉपिक आपण लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर आरोग्यसेवक भरती आहे, त्यांच्यासाठी सुद्धा लेक्चर अपलोडेड करायचे, सायन्सचे सुद्धा लेक्चर अपलोडेड करायचे, समाजसुधारक सिरीजसुद्धा कंटिन्यू करायचे. भरपूर गोष्टी राहिल्या आहेत, आपण पटापट सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तसंच करंटचे सुद्धा महत्त्वाचे टॉपिक राहिलेले आहे, योजनासुद्धा राहिलेले आहे, त्यासुद्धा आपण कव्हर करू. तर अशाच अपडेटेड आणि माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच मला प्रोत्साहन मिळेल यासाठी जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढील भागामध्ये पुढील लेक्चरसह. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.